चला आज एका अशा विषयाबद्दल बोलूया जो आपलं जग अक्षरशः बदलून टाकतोय. हो, आपण बोलतोय आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल. कधी विचार केलाय का की आपला फोन फक्त आपला चेहरा बघून कसा काय अनलॉक होतो? किंवा आपण एखादी सिरीज बघून संपवतो आणि लगेच आपली आवडती दुसरी सिरीज समोर येते. हे कसं काय होतं? आणि हे तर बघा, ड्रायव्हरशिवाय गाडी स्वतःहून कशी चालते. या सगळ्या अजब वाटणाऱ्या गोष्टींमागे एकच जादू आहे आणि ती म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजेच AI. आता AI म्हणजे काही सायन्स फिक्शन सिनेमातला प्रकार नाहीये, उलट ते आपल्या रोजच्या जगण्याचा एक महत्त्वाचा भाग बनलाय. अगदी रोजच्या वापरातल्या गुगल मॅप्सपासून ऑनलाईन शॉपिंग करताना दिसणाऱ्या आपल्या आवडीच्या वस्तूंपर्यंत, एवढंच काय, आपल्या ईमेलमधले फालतू मेसेजेस बाजूला काढण्यापासून ते आपल्या फोनमधल्या व्हर्च्युअल असिस्टंटपर्यंत, या सगळ्यांच्या मागे AIचं डोकं चालतं. बरं, मग हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स नक्की आहे तरी काय? म्हणजे ते काम कसं करतं? चला, एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. सोप्या शब्दात सांगायचं तर AI म्हणजे कम्प्युटर सायन्सची एक अशी ब्रांच आहे जी हुशार मशीन्स तयार करते. म्हणजे अशी मशीन्स जी माणसांसारखी कामं करू शकतात, जसं की काहीतरी नवीन शिकणं, विचार करणं आणि एखादी अडचण सोडवणं. हे समजायला एक मस्त उदाहरण आहे. विचार करा, कॉम्प्युटरला लाखो नियम लिहून देण्याऐवजी आपण त्याला लाखो उदाहरणं दाखवून शिकवतोय. मग तो त्या सगळ्या डेटावरून स्वतःच शिकतो आणि स्वतःचे नियम बनवतो. आता बघा, AI म्हणजे काही एकच गोष्ट नाही, ते एक मोठं टूलकिट आहे ज्यात वेगवेगळी साधनं आणि टेक्नॉलॉजी आहेत. ह्या टूलकिटमध्ये मुख्य 4 गोष्टी येतात: मशीन लर्निंग, डीप लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आणि कम्प्युटर व्हिजन. चला पटकन बघूया की हे सगळं काय आहे. मशीन लर्निंग, ज्याला ML म्हणतात, हा AIचा आत्मा आहे. समजा आपण कम्प्युटरला हजारो पक्ष्यांचे फोटो दाखवले. तो त्या सगळ्या फोटोंमधून पक्षी कसा दिसतो हे स्वतःहून शिकतो. आपल्याला त्याला प्रत्येक नियम सांगायची गरज पडत नाही. डीप लर्निंग म्हणजे DL हे मशीन लर्निंगचं पुढचं पाऊल आहे. हे आपल्या मेंदूच्या रचनेवरून प्रेरित आहे. यात न्यूरल नेटवर्क्सचे अनेक थर वापरले जातात, ज्यामुळे आवाज ओळखण्यासारखी अवघड कामं करणं शक्य होतं. आता नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग म्हणजे NLP हे असं तंत्रज्ञान आहे ज्यामुळे कॉम्प्युटरला आपली भाषा समजते. आपले व्हॉइस असिस्टंट किंवा ऑनलाईन ट्रान्सलेशन सर्व्हिसेस, या सगळ्यांमागे NLPच आहे. आणि शेवटचं कम्प्युटर व्हिजन. नावाप्रमाणेच यामुळे कम्प्युटरला बघण्याची शक्ती मिळते. मग ते चेहरा ओळखणं असो किंवा सेल्फ ड्रायव्हिंग कार्स असोत, सगळीकडे याचाच वापर होतो. तर हे झालं AIचं टूलकिट. आता आपण बघूया की AIच्या विकासाचे टप्पे कोणते आहेत, म्हणजे आज आपण कुठे आहोत आणि भविष्यात कुठे असू शकतो. AIच्या क्षमतेचे साधारणपणे 3 टप्पे मानले जातात. पहिला आहे आर्टिफिशियल नॅरो इंटेलिजन्स म्हणजे ANI. हा आज अस्तित्वात आहे आणि तो फक्त एकच काम करू शकतो. दुसरा टप्पा आहे आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स म्हणजे AGI. हा भविष्यातला AI आहे जो माणसांसारखा विचार करू शकेल. आणि तिसरा, जो पूर्णपणे काल्पनिक आहे, तो म्हणजे आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स किंवा ASI, जो माणसांपेक्षाही हुशार असेल. ओके, AI बद्दल इतकं काही बोललं जातंय, पण त्यासोबतच खूप गैरसमजसुद्धा आहेत. चला तर काही गैरसमज दूर करूया आणि त्यामागचं खरं वास्तव काय आहे ते पाहूया. सगळ्यात मोठा गैरसमज: AIला भावना असतात, तो विचार करतो. पण खरं सांगायचं तर AI फक्त भावनांची नक्कल करतो. त्याला स्वतःची अशी कोणतीही जाणीव किंवा भावना नसते. ते फक्त एक पॅटर्न ओळखणारं मशीन आहे. आणखी एक गैरसमज आहे की AI नेहमीच निष्पक्ष असतो, तो भेदभाव करत नाही. पण वास्तव असं आहे की AIला आपण जो डेटा शिकवतो तो तसाच वागतो. जर डेटामध्येच भेदभाव असेल तर AI सुद्धा भेदभाव करणाराच बनतो. आणि हो, सगळ्यांना घाबरवणारा एक गैरसमज: AIमुळे सगळ्यांच्या नोकऱ्या जातील. पण खरं तर AI नोकऱ्या घेण्याऐवजी आपल्याला मदत करण्याची शक्यता जास्त आहे. तो आपली रोजची कंटाळवाणी कामं करेल, जेणेकरून आपण जास्त महत्त्वाच्या आणि क्रिएटिव्ह कामांवर लक्ष देऊ शकू. बरं, गैरसमज तर दूर झाले, पण मग प्रश्न हा आहे की AI इतका महत्त्वाचा का आहे? का बोलायचं याबद्दल एवढं? ह्याचं कारण असं आहे की AIमुळे अनेक गोष्टी सोप्या होतात. कामांमध्ये ऑटोमेशन येतं,
माणसांकडून होणाऱ्या चुका टळतात, तीच रटाळ कामं करण्याची गरज पडत नाही, प्रचंड मोठ्या डेटाचं विश्लेषण अगदी झटपट आणि अचूक होतं आणि नवीन शोध लागायला खूप मदत होते. उदाहरण घ्यायचं झाल्यास आरोग्य क्षेत्रात AI रोगांचं निदान लवकर लावण्यासाठी मदत करत आहे. इतकंच नाही तर नवीन औषधं शोधण्याच्या प्रक्रियेलाही प्रचंड वेग देत आहे. वाहतुकीच्या क्षेत्रात तर AI क्रांतीच घडवत आहे. सेल्फ ड्रायव्हिंग गाड्यांना रिअल टाईममध्ये रस्ता दाखवणं आणि निर्णय घ्यायला मदत करणं, हे सगळं AIमुळेच शक्य झालंय. एवढंच काय, अगदी मनोरंजनाच्या दुनियेतही AI मागे नाही. व्हिडिओ गेम्समध्ये एकदम जिवंत वाटणारी पात्र तयार करण्यापासून ते अगदी नवीन संगीत आणि चित्र बनवण्यापर्यंत AI कमाल करत आहे. तर मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की जसा AI फक्त एक साधन न राहता अधिक शक्तिशाली होत जाईल, तसं आपलं जग आणि या जगातली आपली जागा कशी बदलेल, हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?